नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव सागर वाघे. मी नवभारत ॲग्रो इंडस्ट्रीज कोल्हापूर ब्रँच लोणीतर्फे आज आपण साहेबांच्या प्लॉटला व्हिजिटला आलो होतो. तर साहेबांचा आपण पहिल्यांदा परिचय करून घेऊ. साहेब, तुमचा परिचय करून घ्या शेतकरी मित्रांनो. माझा संदीप शंकर आहे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. तर आपण त्यांच्या प्लॉटला आज व्हिजिटला आलो होतो. तर साहेबांना आपल्या प्लॉटला त्यांच्या प्लॉटला जे आपण आपलं प्रॉडक्ट दिलेलं आहे, तर त्यांच्या आपण तोंडून रिझल्ट जाणून घेऊ. तर साहेब, तुम्हाला रिझल्ट कसा आला? रिझल्ट स्टॉप आहे, चांगला आहे रिझल्ट. नाही म्हणजे तुम्ही जे आता पहिलं वापरण्यापूर्वी तुमचा प्लॉट कसा होता, ऊसाचा प्लॉट, आता हे आंतरपीक केलेलं आहे कांदा. तर याच्यात कांद्याच्या आधी ऊस लावलेला होता, बरोबर आहे की नाही हो, तुम्ही? कांद्याच्या आधी तर ऊसाची ऊस लागवड. केव्हा कसा होता आणि खत टाकल्याच्या नंतर ऊसाची ग्रोथ काय झाली ते थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा. ऊसाचं असं आहे, आमच्या रानात आहे चुनखडी, सांगतो. हं. आम्ही सुपर फॉस्फेट काही माल फक्त वापरतो, कांदा पेशील गोण्या किंवा मग असं DAP. तर आम्ही काय केलंय, काही वापरलेलं नव्हतं. हं. ते साहेब आले ते माझ्या का तुमचे, तर म्हणजे आपल्या कंपनीचं मटेरियल आहे, हं. न्यू भारत आहे. तर मग ते म्हणे आपण डोस देतो म्हणे, हं. 15,000चा 7,000चा आहे म्हणे. हं. तर मग याच्यानंतर त्यांना म्हणलं मग आपली चालू करू म्हणलं तुमची ट्रीटमेंट. हं. हे आल्यानंतर ट्रीटमेंट चालू केली. ऊस एकदम पिवळा धमक उतरला होता हं. चुनखडीमुळं. आपण कडे नंतर ऊसाचं आहे ना, पिवळकी पूर्ण गायब झाली. तुमचा डोस केला आणि औषधं खालून सोडले. मग आम्हाला त्याचा रिझल्ट चांगला लागला. तर आम्ही म्हणजे 15,000 डोस घेतलेला आहे. हं. आम्हाला आता तुम्ही डोळ्यानं ऊस पाहता एकदम खासा आलेला आहे. चांगलं आहे. हो, कांद्याची पण साईज चांगली आहे आणि पेरेल कांदे आहे आपले. कांदा बघू शकता तुम्ही. आता ह्यो 4 महिन्याचा कांदा झालेला आहे. तर पेरेल कांद्याला कमीत कमी 5 महिने लागतात. तर अजून 1 महिना घेणार आहे. दांड पण त्याचा टाईट आहे. तर अजून कांद्याची साईज होणार आहे. तर कांद्याला कलर क्वालिटी छान आहे. पातीची संख्या पण बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 लेअरचा कांदा आहे. कांदा पण अतिशय छान आहे. त्याला मुळ्यांची संख्या पण चांगली आहे आणि हाईट पण चांगली, दांड पण छान झालेला आहे. तर साहेबांना एकंदरीत चांगला रिझल्ट आलेला आहे. तर आपल्या कंपनीचं त्यांनी ना जे प्रॉडक्ट वापरलं होतं त्याच्यामध्ये आहे मॅक्सिगोड असं. आता याच्यामध्ये तुम्हाला आहे ना, जे घटक येतात ते काय करतात, ते तुमच्या जमिनीचा pH जो असतो ते मेंटेन करतात. त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला ही प्रॉम आहे, याने तुमचा सेंद्रिय कर्ब जो आहे जमिनीचा वाढतो आणि पॉवर ग्रो जी असते ती पिकाला वाढीसाठी प्रोत्साहन देते. त्याच्यानंतर आपलं हे वसुंधरा म्हणून मायक्रोबियल लिक्विडमध्ये मायक्रोबियल कन्सोर्टिया हे जैविक हे लिक्विडमध्ये तुम्हाला भेटतं. ते त्याच्यात जीवाणू असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया येते. याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस विरघळणारे बॅक्टेरिया, त्याच्यानंतर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया,